आनंदी भरभर कामाला लाग. भेंडी चिरतेस ना, पटापट चिर. आज आपल्याला स्वयंपाकाचं पटापट करायला पाहिजे आनंदी, कारण लग्नासाठीची बरीच कामं सांगितली. आनंदी, अगं कसला विचार करतेस तू लग्नाचा? एवढ्यातच लग्नाच्या विचारात हरवून गेलीस तू. पण बघ, अक्कांना तुझी किती काळजी वाटते. आपल्या नारायणीच्या लग्नाबरोबरीनं तुझ्याही लग्नाचा विचार करायला अक्का नाही विसरल्या. आता घरामध्ये एकाच मांडवात लग्नाचे 2 बार उडणार. पण तू काय, नारायणी काय, फार लांब नाही जाणार आहात. इथेच असणार आहात या गावात. पण लग्नानंतर माहेराकडे पाहण्याची दृष्टीच कशी बदलते. आनंदी, अगं लक्ष कुठे तुझं? सगळं पोट तुझं रक्तबंबाळ झाले. हे धरून ठेव, मी पटकन औषध घेऊन आले. जे माझ्या नशिबात नव्हतं त्याची आशा कशा पाय दाखवलीस ग? आणि आता एवढं समजा पुढे गेलं असताना मधनच कसला त्रास सुरू केलायस तू. मला या समजातून मुक्त कर. जिवंतपणे नाही, मारून तरी कर. कर. मला माझा वीर तरी दे, नाही तर मृत्यू तरी. मग हे तुझा वीर तुला. वीर, तू इथं काय करतोयस? हात सोड माझा. नाही सोड. आता हात धरलाय तो कायमचाच. आणि आज बघतोस मी कोण माझ्या आड येत आहे. आणि करून करून करतील काय, मला मारतीलच. मारू दे. वीर कुणी पाहिलं ना तर प्रकरण अजून चिघळ. आणि ते तुला नाही, मला मारते. आनंदी, मी तुला इथून घेऊन जायला आलो. आम्हाला काय सांगायचंय ते तुम्ही ऐकलंच असेल. त्यामुळे वेगळं सांगण्याची काहीच गरज नाही, नाही का? संपतराव, अहो दिल्लीत राहून महाराष्ट्रातल्या राजकारणाची तुम्हाला खडानखडा बातमी असते. तर तुम्हीच सांगा, दिल्लीहून इथेला तुम्हाला कितीसा वेळ लागणार आहे? नाही नाही नाही, तुम्ही एक काम करा. तुम्ही वाटलं तर तुमच्याबरोबर तुमचे ते 4 खासदार आहेत ना, त्यांना पण घेऊन या. अहो बाबा इथेच असणार, त्यांच्या नातीचं लग्न आहे, कुठे जाणार ते? नाही, मुलगा गावातलाच आहे. अहो विरोधी पक्षाचे तात्या देशमुख आहेत ना, त्यांचे थोरले चिरंजीव वीर देशमुख. हुशार आहेत, सीए झाले. आणि मुख्य म्हणजे आपल्या नारायणीवरती जीव आहे त्यांचा. आम्हाला असं बघून तुम्हाला धक्का बसला असेल, पण माफ करा, माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. नारायणी आणि माझ्याबद्दल तुमचा जो काही गैरसमज झालाय तुम्हाला दूर करायचा. माझा नारायणीवर कधीच प्रेम नव्हतं. बळजबरीने जर तुम्ही आणि तात्याने काही कमी जास्त खेळ मांडला तर आम्हा तिघांचंही आयुष्य उद्ध्वस्त होतं. तुमच्या या असल्या फंदात मला पडायचं नाही. माझ्या मनाविरुद्ध जर तुम्ही माझं लग्न नारायणीशी लावून दिलं तर एक प्रियकर म्हणून आनंदीवर आणि नवरा म्हणून नारायणीवर माझ्याकडून अन्यायच होईल. त्यामुळे हात जोडून विनंती करतो, आमच्या तिघांचे आयुष्य उद्ध्वस्त. जा. नारायणी आणि माझ्याबद्दल काही गैरसमज झालाय तुम्हाला दूर करा, मला दूर करायचं. माझं नारायणी कधीच प्रेम नव्हतं, नाहीये नसेल. कारण मी फक्त आनंदीवर प्रेम करतो. बळजबरीने जर तुम्ही आणि काही कमी जास्त खेळ मांडला तर आम्हा तिघांचे आयुष्य उद्ध्वस्त होईल. प्रियकर म्हणून आनंदीवर आणि नवरा म्हणून नारायणीवर माझ्या अन्यायच होईल. पिंजरा